नमस्कार मंडळी. थोड्या वेळापूर्वी मोदीजींचा एक व्हिडिओ पाहिला. जे काही भटके नौजवान आहेत त्यांनी सांगितलं की त्यांनी एवढे भद्यवती शिव्या दिल्या त्यांना, त्यांच्या आईला, त्यांना. तर त्या सर्व लोकांना त्यांनी समाजाने माफ करावं, लोकांनी माफ करावं. आपलीच मुलं आहेत, आपली जीभ आहे. आपल्या दाताने आपली जीभ चावली तर आपण जीभ दात काढून टाकत नाहीत, अशी त्यांनी उदाहरणं दिली. पण सर, म्हणजे मला एक विचारायचं आहे, ही मुलं लहान आहेत का? निर्भया प्रकरणामध्ये जो एक मुलगा होता तो पण टीन एज होता. त्यांनी काय केलं होतं सर? अशी कितीतरी गुन्हे आहेत आणि कितीतरी लोक असे आहेत की ते टीन एजच्या मुलांना गुन्ह्यामध्ये वापरतात आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरतात. मग अशा मुलांना सोडायचं का? मी असं म्हणत नाही की सरसकट तुम्ही सगळ्यांनाच FIR बुक करा, नाही. पण जे लोकांनी जिथे येऊन जी बकवास केलेली आहे, जी अश्लीलता दाखवलेली आहे, जी गुंडागर्दी केलेली आहे, अशा लोकांना का सोडायचं मुकाट? म्हणजे आज एखाद्याने जर 10 रुपये चोरले असेल आणि त्याला जर त्याची शिक्षा झाली नाही, उद्या तो लाखो रुपयांची चोरी करेल. आज जर त्यांनी एखाद्याला नुसतं एखाद्याचा पाय मोडला असेल, उद्या तो खून पण जाऊन करील. आज त्यांनी नुसतं कुणाला कुठल्या तरी मुलीचा नुसतं विनयभंग करायचा प्रयत्न केला असेल, उद्या तो रेप जाऊन करील. मग अशा मुलांना तुम्ही सोडणार, अशी त्यांना तुम्ही सवय लावणार आहात का? सिरिया वगैरे जे काही देश आहेत, हे पूर्वीचा एक 20 वर्षापूर्वीचं पण आणि आत्ताही कदाचित तिथे ती स्थिती असावी की तिथे एक टीन एज मुलं होती. तर त्या मुलांना आतंकवादी संघटनेमध्ये आतंकवादी काय करायचे, त्यांना ट्रेन करायचे, त्यांना बॉम्बर्स म्हणून, लाईव्ह बॉम्बर्स म्हणून पाठवायचे. मग आता आपली जर ही मुलं, ह्या मुलांना जर आताच वेळेत जर शिक्षा झाली नाही, तर ही पण मुलं उद्या त्या स्टेपला जाणार नाहीत कशावरून? मग मला वाटत नाही की हे जे आहे की एवढ्या घाण शिव्या दिल्यात, इथे तेवढी अश्लीलता केली आहे. काही रिपोर्टर महिलांना तर खूप भयानक पद्धतीने त्यांना मॉलेस्ट केलेलं आहे. तर ह्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. कारण हे तुम्ही पुढच्या ह्याला गुन्ह्यांना त्यांना खत पाणी घातल्यासारखं आहे. हे त्यांना कळू द्या की असं केल्यानंतर, असं चुकीचं वागल्यानंतर पण कोणीतरी शिक्षा करणारं आहे. सरसकट आम्ही असं म्हणत नाही की सगळ्यांनाच तुम्ही शिक्षा द्या, पण ज्यांनी जिथं जाऊन जिथे बकबक केलेली आहे, जे वाह्यात शब्द प्रयोग केलेले आहेत, वापरलेले आहेत, ज्यांनी भारताचा नेपाळ करायचे धमके दिलेले आहेत ना, अशा गुंडांना, आणि जे मला वाटते की जे लोकांनी तिथे उद्रेक माजवलेला आहे ना, ते लोकांवरती आधीही काही गुन्हे दाखल असावेत आणि अशा लोकांना सोडलं जाता कामा नाही. अशावरती निश्चितच त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. मग तो 15 वर्षाचा असो नाही तर 50 वर्षांचा असो.